नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी चॅनल. तर सगळ्या वेळेस माझी खूप काळजी घेतली. मला सगळ्यांच्या कमी आशाच आहे की मम्मी जास्त हे करू नका, फिरू नका, काय नका, आणि काळजी घ्या. हो, काळजी घेते, कारण की ते दवागोळ्याचा पावर असतोय, पेनकिलरचा, म्हणून काय वाटत नाही माणसाला. पण पावर उतरला, ते पावर असल्याबरोबर झोप पण लागत नाही, काय नाही, चित्र होतंय माणसाला, चिडचिडापणा नुसता, झोप नाही येत. त्याच्यामुळे मग काहीतरी करावं वाटते असं, मग त्याच्यावर मन थोडं रमून जाते, झोपच लागत. पण ते पडून अंगाला कळा लागतात ना माझे, असं होतं. दुखतंय मग माझं पाठ, जास्त पडून राहिलं, झोपून राहिलं. मशीनवर बी चालता येणार मला, थोड्या दिवसाने चाललं ना, आताच नाही चालणार मी, आताच नाही. ते जाऊ द्या सगळं. माझी काळजी घेतल्याबद्दल खरंच मी मनापासून धन्यवाद. जास्त सरत नाही असत. तर आता मी जाते, सकाळीच जाणार होते मी टाके काढायला, पण आज जाते मी. म्हटलं चला आता जाते. हा, सकाळ पाऊस होता, लय पाऊस होता, आणि म्हटलं चला आता थोडं उघडलंय, जाऊ. आणि गेली लाईट. इन्व्हर्टर घेतलं बरं मी, तुम्ही म्हणता घेतलं नाही बघा. मी 12,000चं घेतलं, आणि पॅन वॉरंटी दाखवली का नाही काय माहिती त्यांना. त्या दिवशी बघा लाईट गेली तर आता टेन्शन नाही. 6-7 घंटे चाललं असेल, 8 घंटे चाललं, 8 घंटे. मग दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. कसं हे नाही माहिती इन्व्हर्टरची पावती जर हरवली तर हे करायला, बॅटरीची पावती असं हे ठेवते मी, सांगून त्यांना दाखवते ना, म्हणजे बॅटरीच्या पावतीने मला हरवले तर त्याच्यामध्ये खराब झाली तर हरवली तुम्ही ब्लॉग बघेल ना, मला ध्यानात राहील, मला ध्यानात राहील. माझ्या गाडीची बॅटरी गेली होती, घरात होती गाडी. हे चिठ्ठी हरवली, ही बॅटरी ना, ही चिठ्ठी माझ्याकडून वॉरंटीची अशी बोलते मी. तर तुम्ही माझं हँग करून टाकता मला, काय हरवली तर असं म्हणते, हरवली तर बॅटरी नाही हरवणार, ही पावती हरवली असं सांग माझ्याकडनं, असं हरवते माझ्याकडनं करते. तर चला, आम्ही पप्पांनी जातो आता. विशाल आणि मायरा बाहेर गेले, थोडं कामच करतात ते काहीतरी बाहेरचं. कुठं गेला आम्हाला करमाना कधीच, आता येईल मग येईल म्हटलं, आले का लगेच जाते मी. माझा चेहरा पूर्ण उतरला, तर तरी मी तशीच हे करते. बघा चेहरा कसा झाला, चेहरा थोडंसं पण तेज नाही माझ्या, म्हणलं आतून मी कमजोर आहे, फक्त मी बोलते. झाले बरं, एंडीला घायला काय करू, मग तिथं हे करायला तिथे गाडी बरं चांगलं, काय झालं तर काय साडी घालायचं जीवावर येते पावसात, मग काय येतं. त्याला मग आता जातो टाके, आणि ते पण बघा काही दाखवणार आहे आज. चला लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. चला टाके काढले मी, आता निघते घरी. आणि पाऊस उघडलाय थोडासा, बरं झालं लवकर आली, लवकर नंबर लागला, आणि कोरडे निघले एकदम सुके. हां, त्या पाणी वगैरे जाऊ दिलं, काय वातावरण पण नाही खाल्लं असं, त्याच्यामुळे. तर आता पप्पा मी आलेलो, जातो आता आम्ही. थोडासा पाऊस उघडला आहे, मॅडमला म्हटलं डोकं जड होतंय पूर्ण, आणि हे होतं दुसरी टॅबलेट दिलेली. चला एकदाच झालं, तसं नाही, थोडं खाली वाक ना. हॅलो चॅनल लाईक करा. आता गाणं नाही ऐकलं नाही, ते गाणं नाही ऐकलं, गाणं ऐकलं नाही. चला 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 उठा दोघं, आजी आणि काय आजोबा आणि नातू. काय खेळायला लावायचं की तुला? बाबा जोडून देणार. जेवण केलं? हा, जेवला दादा, जेवला. चला उठा, जेवलं काय चाललं, फिनिश झालं. चला माझी पण हात दुखारी, चला फिनिश झालं. मस्त आता मायरा बनवते काय मूग डाळ भाजी भिजू घातलेली. हा, आणि मी बनवणार काय बनवणार काय रे म्हणता बोलतो, काय रे म्हणता बुडवायला मला, मम्मीला म्हणता बोलतो. मायरा नाही म्हणायचा, पप्पा बाबा मटन हे करताय धुताय. थांबा आता मी ना, पप्पा अलग टाकणार आहे कशामध्ये, मटन मध्ये. पप्पानं मटन आणलंय तर सुक्क मटन बनवते बरं भारी, सुक्क मटन मस्त असं थोडस. हा, तसं सुक्क बनवते. हा, लय भारी बनवते. तुम्हाला थोडासा मसाला काढून दिला तर चालेल वाटलं असतं. हा, मी बनवते भारी.
लवकर राहिले पण आपले आमच्या लय लवकर जेवण आमचं तुम्हाला आहे ना आहो, इकडे उघडाय मला माहितीच ना तुम्ही आमच्या ना लवकर 7-9लाच जेवण बनवलेत आजकाल पटापट जेवण बनतात आमचे पहिल्यांदा कसं मी ऑफिसला जायचं यायचे मी उशिरा आणि पाणी पण यायला सुरुवात झाली हा ना आता पाणी पण येतंय आमचं लवकर काम आवडतं तेच ना तर काही टेन्शन नाही आता चला लवकर आता गावाकडे सारखं लवकरच जेवण आता मस्त आणि रात्री भूक लागली मला रात्री भूक लागली अहो सवय झाली आपल्याला 10 वाजता जेवायची त्याच्यामुळे पप्पाला भूक लागते लगेच अरे देवा मग लेट जेवायचंय का नाही हाय टाइम बरोबर तोच राहू देता हा परत चेंज करू नका चेंज नाही करत आम्ही नाही करत टेन्शन नका काहीतरी खायचं नंतर भूक लागलं थोडस काय खायचं आपलं इकडे जेवण उरलेलं असते असं तर हा, दुसरं काहीतरी खायचं बिर्याणी असती भाजी भाकर कधी उरलेली असते मग काय ते तर दवाखान्यात आलंय नॉर्मल रिपोर्ट आले सगळे काही नाही व्यवस्थित आहे सर्व म्हणजे देव काय आपल्याला हे थोड्या तुमचे पण मला सगळे रिपोर्ट तेच होतं की मग मी गाठीचे हे असेल चरबीची गाठ असेल तर हो चरबीचीच होती सगळं काय व्यवस्थित आहे आणि फक्त मला थकवा आहे जास्त तोंडात साखर पुढं साखर पुढं हा पकडून नाही ना जास्त म्हणजे काही दुखणं नाही बा सर्वीची गाठ आहे चरबीची गाठ आहे बरं झालं हा पोरगी आहे. हा आणि पाऊला बोलले दाखव का रिपोर्टची गाठ भाऊ म्हणलं जाऊ दिले कमेंट आल्या तर दाखव बाकी तुला कोणी तो विचारलंय की दाखव म्हणून हा थांब ना राजा हा माझं बाळपा तर आता आली मी आणि फक्त मला थोडंसं थकवाच आहे बाकी हे नाहीये तुला आता ऑरेक्स आणले हा 2-3 शिड्या आणल्यावर टेरेसची थोडीशी केली म्हणजे आता बसून बसून कंटाळा येतोय ना आपल्याला बसायची सवय नाही ना तर लगेच काय होतं माहिती डोळ्यात अंधार येतोय आणि बघा पूर्ण असं चेहरा दिसतोय पण आतून थकलेली बाळपा असं करते मला तर पप्पाने आता परत मटण आणलंय पप्पा म्हणजे सूप पित मला सूप काय आवडत नाही म्हणून मी काय पिऊ शकत नाही पप्पाला म्हणलं अरे सूप चांगलं असतं मला नाही आवडत सूप तर मी म्हटलं पप्पाला की मी दुधी एक टाकते पालक टाकते ते रोज परवा दिवशी आणलं काल बी आणलं जड आणलंय काय पचायला काय खायचं सूप प्यायचं नाही नाही मला नाही आवडत जास्त एवढं पचतं का तरी नाही पचत ना माणसाला म्हणून म्हटलं एक दुधी टाकते मस्त आणि एक पालक टाकते सुक्क लय भारी रेसिपी पण तुम्हाला दाखवते सुक्याची हिरव्या मिरच्या लसूण वगैरे सगळं काही आणि वेगळीच रेसिपी दाखवते चला आता तोपर्यंत मी कट करते पप्पा मटण शिजत घालते मटणाची काय डायरेक्ट हा मटणाचं तुम्हाला माहिती शिजत कसं घालायचं कांदा टमाटे 2 कांदे 2 टमाटे हळद मीठ लसूण कुठून ते शिजत घालणार आणि मग मी सगळं साहित्य हा किटू घेऊ हा कसं चालतं सांग हा कर बोल बर रात्री सारखं रात्री काय बोलत होता हा कर टोपी नाही आता मला गाडी भेटत नाही टोपी आणू भाजी एवढ्या 2 जोड्या पालक एक दुधी पूर्ण कट झाले आता थोड्या टायमाने मी व्यवस्थित तुम्हाला दाखवते थांबा आता आमच्या भज्याचं थोडंसं पार्टी चालू भजे खाऊ म्हणजे पाऊस चालू त्यामुळे भजी खायला चालू केली पाऊस चालले 2-3 दिवस हा ना तेव्हा आमचे तर कंटिन्यू 2-3 दिवस काल कांद्याचे आज मूग डाळीचे बरं काय चालते कशी झाली बरं बटाट्याची गिलकीची गिलकी बटाटे काल कांद्याचे केले किती पप्पा पण आता ए तुझं काय तिथे ए लय भारी झालंय तू ती शेजवान चटणी पाहिजे का शेजवान चटणी आहे ना आहे का? नाही चिल्ली सॉस सारखी पण ती चिली सॉस ती चालेल ना शेजवान चटणीची पण ती हा ना तिखट आहे एकदम कशामध्ये इकडे देव थोडीशी मला. देव बाय बाय तू काढतोय देव बाय. तर माहिती रेडवाली पिलू हा तुम्ही ना कधीच खाल्ली नसेल ही रेसिपी ही बायरा आता हे तुझ्या पोटात दुधी पण जाईल पालक बी जाईल अशी मटण खात नाहीस ना नाही. मग त्याच्यात रस्सा खाऊस तर हे सगळं जाईल ना तुझ्या पोटामध्ये मग रस्सा मटण नाही पीस खाल्लं तरी काही टेन्शन नाही एक दुधी जाईल पालक जाईल मटणाचा रस्सा त्याच्यातच टाकणार मस्त एक पाणी आटू देणार पहिल्या कांद्या टमाट्यामध्ये आणि नंतर मग हे सगळं सोडणार आणि मग मसाला हा सुकी भाजी दाखवते तुम्हाला पण दुधी फ्राय करून घेऊ ना हा पालक दुधी हा दादा ये लवकर मम्मीने काय आणलं अरे बाप रे पण किट्टूचे पप्पा घरीच नाही अरे त्याला आवडते भाजी भजीले आवडते अगे बाई 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 भजीला खातो तू लय खाते खाय आता मस्त पाऊस मस्त पण येईन तो खाऊन भजी खाऊन येईन तू हा? नाही ते नाही खात भाजी विजय नाही नाही तर बाहेरचे नाही. नाही ना बाहेरची भजी का चांगली नाही खात ते घरच्या भजी आवडते. मस्त गरम गरम भजी भाकर काय चालू आहे काय 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 सांगा ना दादाजी हा, कर बरं, दादाजी कर. खाली नाही पडू द्यायचं झेंड्याला खाली नाही खाली वरती करा वरती करा वरती करा. चांगलं मोकळं लाईट चाय हा आहे पप्पा चांगला हे करा
मस्त गरम हा. गरम भजी आणि चाय. या दादाजी या तुम्ही पण. हा बोल बर काय ते काय हो दादाजी थोडंसं वजन द्या ना. भजी द्यावा घ्या ना तुमचेच आहे. तुमच्या साईडला घ्या ना. घ्या. गरम द्या मला थंड पाहिजे. तुम्हाला थंडे पाहिजे हा ते गरम आहे ना. हा घ्या. चला बाप्पा. मी लय खाल्ले आणि मला खरंच लय आवडले ग मायरा. तुझ्या दादाजी नाही मी ते किट्टू होता. तुझ्या पप्पाला मिस करतोय आम्ही. ते जर पाहिलं ना असे बोलन मला म्हणणार तू बळजबरी अशी करते मी घर नसल्यावर कसं काय करते. काल ते कांद्याची भाजी केले ते काय केली केलेच ना ते मला कंटाळा. बरोबर नव्हते झाले त्याची एवढे चांगले झालते गिलकेची भारी झालते. टमाटर सॉस पाहिजे. चहा गरम आहे. चला दादाजी या पप्पा जरा. आता पप्पाला चहा दादाजी आणि पाऊस पडतोय गरम गरम. तुम्ही पण खा असा खरोखर लय भारी लागते. मस्त भजी crispy आणि लागले घरचे. हा. काल विशालनं काय केलं हिनं याचे बनवायला लावले घरीच बनवायची भजी कधी. कांद्याची आवडते मला. कांद्याचे आणि बेसन. म्हणलं नाही तसे नका घरचं काहीतरी गिलका पालक असं काहीतरी डाळ भिजवून. डाळ भिजवली सकाळी रात्री विसरले ते. हा. आणि आता मी मस्त भजी बनवली. मम्मी बोलले मूग डाळीची भजी बनव. मटन मध्ये पहिले पालक टाकते धुतली पालक आणि ती दुधी टाकायची. पण दुधीला थोडंसं हे करते काय करते दुधीला आपलं Fry मटण करते. पहिलं पाणी आटून घेतले. आता टाकलं मटन मध्ये पालक मस्त. आता आपण टाकणार दुधी पण आता दुधीला मला आपल्याला थोडंसं फ्राय करावं. फ्राय कर ना मग त्याला. त्याला थोडं फ्राय केले काय त्याचा मग ते कडूपणा नाही लागत दुधी असं राहत. आणि मग एक शिट्टी हो दे 2 शिट्ट्या. मग सुक्की तुम्हाला मस्त मसाला दाखवते काढल्याला. म्हटलं मस्त मसाला दाखवते काढल्याला. तिनं तेल मारे तेल कसलं आहे हा? काय नाही करायचं काय स्लेटीच लय होती मला. पाणी टाकायचं अजून बॉईल व्हायला ठेवायचं. हा. अच्छा कशाला बोलायला व्हायला तो हा सोना मटनला बोलो बोलो. अरे लाईट गेलेली ना तू कशाला उघडत ते. दादा लाईट गेली कशाला पण दुसऱ्या घडी घडी फ्रीज मध्ये हात कशात हात लय मस्ती सुट्टी एवढी सुट्टी तर मस्ती ना. आणि एवढा धब 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 पाऊस चालू आहे आमच्याकडे. लय भारी पाऊस चालू आहे. पालक कशीच टाकली पण याला आपण थोडस असं हे टाकलं ना मग याचा कडसरपणा असतो व्हायचा थोडं तेलात. म्हणून ते आपण थोडं हे करून टाकायचं काय फ्राय करून टाकायचं. म्हणजे त्याला फ्राय केले तर त्याचं एकदम टेस्टी लागते असं. पाऊस आलेला आहे तो पाहिला का पाऊस आवाज येतो. पाऊस आवाज मजा येतो. करायला चला आई पावसामध्ये. हा आईला जीव चालला आईचा मजा करायला. काय दादा फ्रीज लाईट गेली दादा का असा वागतो दादा. दादा काय वागतो सुद्धा ना बाळा. हा लॉकच करून ठेवला ते मम्मीला थांब. तेरे बिना जिंदगी से कोई सिकवा तो नहीं सिकवा नहीं जिंदगी नहीं. चालेल काय झालं गाणं म्हणलं काय लय त्रास होतो मला acidity. गाणं म्हणलं बरोबर वाटतं ना तुला? गाणं म्हणलं बरं वाटतं ना. धड 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 होतं असं छाती धड 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 होते दवायचं पावडे धड 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 सुकत नाही बाई थोडी एवढी ऍसिडिटी असते काय. अरे गाणे म्हणायचे ते सुख लागून जात त्याला. मग चालूच राहते त्याच्यामुळेच. मग आता पण मटणाला एक पाणी दिलेलं आहे तुम्हाला माहिती आहे. लय भारी बनणार आहे मटण आज. का हा, मग. मायरा पण खाईल सुट्टू बी खाईल पालक बी जाईल यांनी आणलं आता. तर मी म्हटलं काय दोनदा आपण काय नुसतं मी काय सुट्टी होऊ शकत नाही. सुख मला नाही. नाही आवडत. मी भजी खाल्ली आता तुम्ही पाहिलं याचे कसले
मस्त मुगाची मुगाची हा सूप मला नाही एवढं जास्त आवडत. एखाद दिवशी आवडतं पण ते 2 दिवसाला दुसऱ्या दिवशी नाही आवडत असं. त्या दिवशी तर मला असं हे नव्हतं तोंडाला चव तर मी ती पण भाजी लय भारी बनवली. हा ती भाजी भाजी. आता ही सुट्टी बनवणार आहे मटण. मस्त बाजरीची भाकर, मटणाची दुधी, पालक टाकून सुक्की लय भारी भाजी आणि आपलं मी ज्वारीची बर ज्वारीची. पण पप्पाला लवकर भूक लागते. नाही आता लवकर पावसाळ्यात जेवायलाच नाही. आता जसं माझं हे झाले आजारी तशी मी काय ऑफिसला जात नाही म्हणून लवकरच जेवतो. मग पटापट आपल्या रेसिपीचे नाही 10-11 वाजले. हा मग आता पाणी पण नसायचं ना. हा. आपण उशिरा यायचो भाजी वगैरे घेऊन दोघाला यायला. मग तोपर्यंत ती पाणी गिनी भरायची आणि आम्ही भाजीला आणल्यावरच भाजी बनायची ना. मग त्याच्यामुळे ते आम्हाला उशीरच ताजी व्हायचं. ताजी भाजी बनवायची कधी ताजी ताजी हा असं. आणि आता कसं लवकरच आणतो पटकन होऊन जातं. वाडीतून आणली तिला भारी दुधी ना हा. बरं झालं. पालकची. पालकांची दुधी वाडीतलं चांगलं वाटतं खायला. नाहीतर ताजी ताजीच खावं वाटते. हा म्हणजे ते कसं आहे आपण थोडा मसाला खातो मटण येतं ते पोटाला त्रास नाही देत ना असं दुधी असल्यावर हा. पालक असल्यावर. हा आणि तेल बी कमी पडतं. दुधीला तेल सुटतं ना पहिलं पालकला पण सुटतं म्हणून भाजीमध्ये काही तेल पडतच नाही. त्याचंच तेल टाकायचं तडक्याला. म्हणजे त्याचंच तेल टाकते मटणाला. कधीच मी दुसरं मटणा तेल टाकत नाही. त्याचं मटणाला फक्त एवढंसं तेल टाकते मी अर्धा चमच आणि नंतर मग त्याचंच हे टाकते तेल आणि मग ते त्याच्यात फ्राय करते ते व्यवस्थित तुसतं असं काय होणार. दादा दादा लय मस्ती करायला लागला आता. लयच मस्ती करते दादा आमचा. एवढी कशी त्याला बाहेर बाहेर घेऊन चला पावसाचं म्हणतो तो. झालं नाहीये. पावसाचं आमच्या सुट्ट्या दिल्या शाळेला. इकडे जास्त पाऊस आहे. कंटिन्यू पाऊस आहे आमच्या तिकडे पालघरला. तर तुम्हाला आम्हाला सुट्ट्या दिल्यात किटू दादाला. त्याच्यामुळे आमचा किटू दादा काय मस्ती बाहेर पळता येणं जाता येणं वर याच्यावरही जाता येणं टेरेसवरही जाता येणं असं झालं. मस्त काय आता एक शिट्टी होऊ दे. इतक्या 2 मिनिटालाच पाणी सुटणार आहे आता. पाणी टाकायची गरज नाही. पालक आणि याला दुधीला आता होऊ दे 2 शिट्ट्या डायरेक्ट तडक्या देतानाच तुम्हाला मी रेसिपी द्या. बघा मस्त एक कांदा लसूण मिरची त्याला फेकून किटून 2-3 मिरच्या आणि खोबरं असं एवढं कट करायला. हा मी घेणंच नाही थांब चाकून. मी काढायला दे पप्पाला. हा दे पप्पाला काढा. किटून त्याला मिरच्या फेकून हा ना लय मस्ती करू राहिली. लाईट गेली ना. लाईट गेली मग आता हे पाहिजे ना त्याला. मिक्सर काय किती टाइम थांबवा आता. ते मिक्सर लाईट गेल्यावर ते कमी लाईट लागते. एवढं कमी व्होल्टेज वाटते. व्होल्टेज कमी आहे ना. पण असं थोडं थोडं. पाणी टाकतात पाणी. बंद टाकलं. ते सगळं बंद आहे. बॅटरी एकदम जलावली वाटते. पहिली बॅटरी आपलं चालून आपलं काय होत नव्हतं. हा नवीन 12,000ची बॅटरी. कुठली कोणती बॅटरी लावली. हा? ही अरे देवा लय भारी बनणार आहे मस्त मटण. आणि बरं आहे जसं शिजलं बरं. तू जेवणारच नाही का बरं. लाईट आली कर आता. आली नाही खरंच का हा नाही आली. आली ना. आली का बरं चल. नीट कर. थांब आता नाही आली. हा आता परत बारीक होऊ दे. हा त्याला ना सार काढायची पण त्याला ते नंतर त्याला काय वेगळं करायचं? त्याला हे नाही. लगेच काढून देऊ आपण. चला ना आता त्याला झालं बॅटरी- जेवण बाबा. आपलं किती लोक जेवण म्हणले बघा. आमचं खरोखर गाईच बघा. आम्ही काय कुठं पावणे बोलत 8 नाही. वाजले. तर पावणे 8च वाजलेत बघा. या इकडे भाकरी झाल्या आमच्या आणि बघा या होतं. हा लय बेकार पीठ आणलंय पप्पाचं. पप्पाला कसं काय आणलं दळून. इतकं भारी पीठ आणतो तुम्ही तर ये इकडे. मी दळायला नव्हती तो. हा मग दळायला तो माणूस राहतो.
आपण दरवेळेस इथे इथे भारी असते ती. मग आता काय माहिती ती बाजरी कशी? नुसतं चरचर लागवलं हो, इकडे. हाताला कुठल्या चिकीतून आणलं तुम्ही? जिथं सांगितलं तिथं. चाळणी गुलाल. जिथे राहतात का बरं? असं नका ना करायचं. जिथं सांगितलं तिथून करा ना. काय रोज चांगलं आणतात त्यांना हे करतात ते. बघा मस्त दुधी पालक किती भारी हे झाले बा. हे बघा किती भारी शिजून निघले. हा. हे बघा एक दुधी 2 पालक. काय आता किती भारी भाजी म्हणजे असं टेस्ट किती उतरली आता त्याच्यामध्ये सगळं. आता आपल्याला काय जास्त पाणी घालायची गरज नाही आणि काहीच नाही. कसं थोडं अंगाला रस्सा कर पण हा. लय चांगलं आहे. अंगाला तुम्हाला रस्ताच बनवतील भारी. अंगाला हा, रस्सा. अंगालाच रस्सा बनवते. अंगाला म्हणजे भरपूर बनवते ते टेन्शन घेऊ नका. सुक्क वाटलंच तर आम्ही इकडे बनवते आणि तुम्हाला रस्सा बनवते. हा, चालेल चालेल. हा सगळे तुम्ही काय वेगवेगळे बसतात. वेगवेगळं करू का मग मग वेगळंच करावं लागेल ना. वेगवेगळे करायचंय. मग त्याला जर रस्सा मग आता थोडंसं अंगाला रस्सा करा म्हणलं मग तुम्हाला. रस्सा करतेच ना अंगाला. लय म्हणजे असं हे नाही करत. हा पातळ म्हणजे नाही तसं नाही म्हणत. हा जास्त नका कारण की मग टेस्ट मध्ये रेसिपी बी बरी नाही वाटणार. हम्म. रोज तर आपण पातळ भाज्या करतोच ना. नाही ना, आपण रोज असं नाही म्हणजे करत. याच्यासारखी बनवतोय ना खिम्यासारखी अशी भारी. हे बघा, अर्धाच किलो पोरगडे गळा काढून राहिलो. हा? अर्धाच किलो मटण आहे म्हटलं. पिठूला गळा काढून राहिले ठार झाली. हा, त्याला ना खायला नाही ना कोण त्याला त्याच्यामध्ये. कोणी खेळायला नाही थार पाहिजे. थार धुवायची बाई पाण्या पावसात. समजलं का? काढून द्या याच्यामधून थार. त्या भाज्याचं तेल टाकते. काय नव्हतं बाकी. हा बस. भाकर फोडली पण पिठले काय झाले बरं. आता काय करायचं तेवढं आता खराब. अगं आता काय करणार त्याला काय त्याच्याकडे करतो लागतंय माझ्या परत हातात. मग परत जाऊ टाकायला. आता काय करत काय फायदा. मग आता बोलून काय फायदा आहे पण? सांग बरं. दळायचं दळायचं होतं आपण इथून आणतो दळून गणेश आता ये म्हणे तिथं लय भारी माणूस येतो म्हणतो. यांच्या म्हणणं इथं खाली टाकलं होतं तिथं नाही तिकडं. तिकडे कुठे उलट त्याला माणूस तरी जाणून देतो. त्याच्या पप्पाने टाकलं मागच्या वेळेस तर गव्हाचे पिठले भारी. गव्हाचं पण बाजरीचं नेहमी आपल्याला तो चांगलं देतो तुम्ही का असं अरे किती वगैरे रडतोय आपण. ते मला पाहून टाकलं काय काय म्हणते तसं. काय झालं किती आपण तर थार चालला धुवायची धार थार थार धुईची. हा ये ना रे देते मी काढून चल दादा ये थार आता कितीच पाणी होईल बाल्कनीमध्ये. मी काय करू. हा? तसं काय करायचं थार धुवायची आता किती वल्ला होईल पाऊस वरून एवढं पडतो. बरं मी देते चल मी देते धुवायला चल आपण दोघे मिळून धुऊ चल. एकटा नको आहे धुऊ दादा दोघे मिळून धुऊ. आईन तो धुऊ पटापट होईल. बोललं झालं तिकडं धुईची बाई. हा धुऊ दे आता काय करते बाई. अख्खी वल्ली झाली पण. हा ना पाणी जा. पण मग आता काय करायचं. बाजरी आले पाणी. आले दादा आले धुऊ आपण दोघं जण चल. दोघं मिळून थार धुऊ चल. थारला काय झालं काय माहिती बाई धुवावं लागेल आम्हाला थार. सगळ्याच गाड्या धुवायच्या राहते पावसाच्या. हा सगळ्याच गाड्या मस्त आलं कोथिंबीर लसूण तुम्हाला दाखवलंय मी. फक्त भाजताना दाखवलं नाही लाईट गेली म्हणून. आणि भाकरची भाकर. मस्त भाजलं मी आता कोथिंबीर पण घेतली. पकडायला कोण नाही म्हणून मसाला टाकताना काय हे नाही केलं तुम्हाला. त्याच्या हाताने हे करते. पप्पा तुझ्या दादाकडे गेले थार द्यायला तुझ्या दादाला. तुझा दादा रडतोय थार पाहिजे. द्या थार काढून बाल्कनीमध्ये धुऊ द्या जाऊ द्या काय करायचं ते करू द्या. ऐकणार नाही तो. चला थांबा. काय शोना धुऊ नको बरं का आता पाऊस आहे. होय झाडं धुवायची. कुठे कुठे पण पाप करतो स्टेअरिंग फिरून ना स्टेअरिंग सरळ होती गाडी. भरती गाडी हा बाई, तो पुसून देईन बाळा पुसून देईन हा धुवायची नाही राजा. नाही झटकून काढली हा, तुझी. शोना, धुवायची नाही बाळा ओलं होईन आपलं घर सगळं बाळा. लय पाऊस चालू आहे माझं बाळ गो माझा सोन्याचा तुकडा. वा काय झालं बाबा घाम पण आला. शेंबूड पण आला बाळाला कारण की गाडीच उचलतच नव्हती ना. बाबाला नव्हती उचलत तर मला नव्हती उचलत. तिकडून आणायला हा खेळा राजा ओलं नको हो द्या सोन्याच्या तुकड्या. हा थार घेऊन देणार आहे मोठं चालू. चला भाजी जळून जाईल याई. तर चला मस्त बा तिकडं जाऊन माझं हे झालं सगळं. बघा पूर्ण मसाल्याला तेल सुटले बघा. 1 चमच हे टाकलं. त्याला ठसका उठला. हा हे बघा लालसर झाला बघा इतका भारी. हा? एकदम खरपूस मसाला झाला असा हो द्याला ना तर भाजी टेस्टी बनते. त्याला ना त्याचं हे नाही हो द्याला पूर्ण परतू नाही द्याला ना ती भाजी टेस्टी होत नाही. त्याच्यामुळे मसाल्याला पूर्ण तेल सुटू द्यायचं. पूर्ण तेल सुटलं एकदम खव्यासारखा मसाला हो द्यायचा. टाकून टाकणार सगळं. दोन पालक 1 पूर्ण दुधी
खाली सांड नको खाली सांड नको थोडस 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 पडलं 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 थोडं काही नको करू ना एवढी घाई काय कामाची नाही. सावन के महिने. आणि तिकडे काम केलेलं पण बोटाने टाकून ठेवलं. अच्छा 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 इथे ठेवू का त्याला करमाना ना का प्यायला पाणी भरायचं पाणी भरायचे हा मग गाडी जायची त्याला पाणी भरून नाही ना नाही नाही. प्यायला लागतं. प्यायला लागतं राज आहे तू राज असं काही करत नाही घरामध्ये खेळायला नाही कोण खेळायला नाही कोणतरी बाहेर जाता येणार मग तो चिडचिडा झालाय असं झालं पाऊस चालू आहे हा ना ना, इतका 3 दिवस झालं लगातार आहे आमच्याकडे पाऊस काय हा ना. बरं आहे ना एवढा अंगाला रस्ता हं? बस ना रेमोट झालाय काय ना लय नको मग चव नाही कमी लागत करा ना मग हा? नाही जसं भाजी मस्त झाली. भाजी मस्त झाली हा. भाजी मस्तच होणार आहे बघा रेमोट झालं. हे बघा आता तुला पालक भेटन दुधी भेटन पोटात खायला राळाला कुठं दादाला तुला असं सगळ्यालाच साईडला आणि नुसतं मटण म्हणलं माणूस खातो पूर्ण उकळू द्या पूर्ण भारी भाजी आणि माझ्यासाठी पेशल मी 7:08 जिवारी तू माझ्यावरच टाकली. माझी जिवारीची पा कारण आता ही खरी रेसिपी लिंबू कांदा आता घेऊ आपण आंबा थोडासा आणि मग जेवताना तुम्हाला दाखवू कुत्रे मस्त पूर्ण आता कळू द्या भाजी एकदम खरंच तुम्ही पण बनवा असं सुक्कं मटण पावसा पाण्याचं काहीतरी वेगळं हे बघा म्हणजे तुम्हाला पण वाटेल की खरंच असं मटण बनवलं तर खूपच टेस्टी बघा तुम्ही पण असं पाण्या पावसाचं असं बनवा टेस्टी मटण आणि खरंच खूप भारी आता तुम्हाला खाल्ल्यावर कळणार आहे आपल्याला आणि तुम्हाला दाखवू. आज विशाल काय आला नाही लवकर विशाल गेलाय गाडीला हे करायला सर्व्हिसिंग करायला अरे अंगावर येते. त्याला पण आवडतं असं. हा? त्याला पण आवडतं. त्याला आवडते ना सगळं काय बघ आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कसल्या मी रेसिपी दाखवू कुठली हा हा कुठली रेसिपी दाखवू हे तुम्ही मला खरंच कमेंट करून दाखवा सांगा म्हणजे मी रोज एक भाजी बनवते काय गे? सगळ्याला खायला पण भेटेल मस्त आणि रोज आता शेवगे शेंगाची सांगितलं तर शेवगे शेंगा लय भारी मटन मध्ये बनवू का चिकन मध्ये बनवू हे पण सांगा हा मटन मध्ये बनवू का व्हेज बी सांगा मला असं काय आम्ही व्हेज तर एक टाइम असतंच आमचं एक काय 2 टाइम सकाळी. असतं सकाळी आता याच्यामध्ये व्हेज आम्ही एवढं टाकले असं नाही की व्हेज नाही मग तिकडे माझी भाकर फुगते हा भाकर फुगती बघा लय भारी हे बघ छोटा कपडा मी इकडे उभी पण मी भाकर तिकडे फुगते हा हे बघा मस्त भाकरी बाजरीच्या चपात्या पण बाकीच्या चपात्या पण आहेत पप्पाला 2 बाजरीच्या पीठ बरोबर ना आलाय मला एक बाजरीचं जेवायची हा नाही तर लय भारी फुगत्यात थोडासा भात किती दादाला भात पण टाकलाय भाताशिवाय आम्हाला जेवण जात नाही हा, एकदा थोडासा मला किट्टू दादाला भात पाहिजे म्हणजे पाहिजेच किती दादाला थोडासा भात लागतोय विशालला एक गुडाचा म्हणजे हा आम्हाला लागतंय थोडासा आम्ही नाही खात पप्पांनी नाही खात पप्पांनी नाही खाता आणि आमच्या किडलीला लागतोय तो आज जरा हे झालाय लाईट नाही तरी पण आता करतोय. आंबा कांदा हे सगळं जेवताना तुम्हाला एक क्लिप घेऊ आणि दाखवू बघा आता परत एकदा भाजी दाखवू कसं तेल मस्त आले वरती हे बघा आणि काय तेल टाकलं नाही तुम्ही पाहिले 2 चमच तेल आहे दुधीचंच तेल आहे आणि पालकचंच तेल आहे. हा. हा. काहीच तेल युजच नाही केलं मी हे बघा. गरम गरम खाऊन घे. आता गरम गरम खाऊत ना आता विशालला येते ना किती वेळ आहे त्याला मी फोन लावून बघते हा, बघ ना सगळेजण असले तर बरं वाटतं भाकर जळून जाईल त्यासाठी वाढून घेतलंय हे बघा चल राजी चल 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 चल. थार नंतर थार पहिला जेवण माझ्या खिटूला दादाला खाऊ घालते माझ्या चल माझं बाईक घेऊ आपण. थार काढले त्यानं हे काय केलं? मी याच्यात वाढ पालक, पटापट आता 2 जुड्याचा पालक, अर्धा किलो मटण आणि दूध. हा, लय भारी वाजते. पालक दुधी. लयच भारी वाजते. लयच भारी बनवलंय मस्त म्हणजे सगळं जातं पोटामध्ये सगळ्यांचीच त्याला वाचणे म्हणते खुशबू म्हणते खिटू दादासाठी आज सगळ्यात पहिलं माझ्या खिटू दादाने जेवलं माहितीये जेवला तो हा तर थोडीशी बाजरीची भाकर. बावलं दे तुला घे इकडे ताट दे मला याच्यामध्ये मसाल्याची ताट तुला ठेवा. तुला ना मसाल्याचं देऊ तुला जास्त मसाला नाही जात फक्त हा हा त्याच्यामुळं पालक आणि दुधी पहिलं. बाबा हा हा, राजा काय बोल अरे एवढा तुझ्यासाठी नाही ह्यो एक अरे हा मग मी येईन ना आई वाढेल आईजवळ दे ताट आईजवळ ताट दे दादा वाजता काय मस्त लिंबू कांदा सगळं कापलेलं आहे. हा ताट देते. दरवाईस हा, माझा दादा सगळ्यात कोणाला? पहिल्याच्या. मायराला. दादा मला आणलं का? आईल ताटा ना हे इथं ताट आहे, इथं 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 काय देऊ? हे बाई आता पप्पाला. आणा. तिकडे ये बघ. अरे का ताट इथं जरा थांब थोडं. दे ना पिलू. हे थोडं.
अरे तो आईचं टाकले. ते माझं- अरे लाडू जेवायला बस दादा ना माझं रे. टाका, दादा माझं टाका, दादा लाडू माझं जेवलाय अरे बाबाला द्या आई. आता दप्तर आता पण खाऊन तिथे दाखवा पटकन तुम्ही. धरा, मग पप्पाकडे धरेन मी कॅमेरा. धरा तुम्ही. खुसं. इकडे घ्या हो तुम्ही आता. जे जेवतं त्याच्याकडे घ्या ना. हा. कसं बरं राहिलं झालं. लय भारी झालं. बरं झालं ना हम्म. मसाला लागत नाही जास्त. हा मसाला कमी आहे नाही पाण्या पावसाचा. लय बरं झालं मसाला जरा जास्त नाही खायचं स्वयंपाक करून बास रेसिपी आणि परत रेसिपी सांगा मला. रेसिपी बनवते. तुम्हाला हे जर काय अशी आंबा काय हे कांदा लिंबू हे चविष्ट आले मस्त तुम्हाला जर अशी रेसिपी बनवायची असेल तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा बघा. आणि पूर्ण अशीच रेसिपी बनवा. आणि हे कर. एकदम झणझणीत झालेले आणि परत सांगा मला काय काय रेसिपी सगळ्यांना सॉस भेटणार जेवणात. जेवणात सॉस लय स्वास मस्त भारी जेवला. तोच पोटभर जेवला सगळ्यांनी स्वाद केलं. स्वाद का सॉस म्हणाला सॉस 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 टमाटर सॉस का चिली सॉस टमाटर सॉस. दादा, तेव्हा आहे जेवायची का? बाकी. आता तुम्ही दाखवा खाऊ. हा मी खातो हा, माझ्याकडे द्या थोडस थांबा आता. दे इकडं. हा. सांगा बाप्पा काय झाले हा इकडे भाकर मोडतो ना आता भाकर मोडली का मग खायचं किट्ट्यान काय टाकलं आम्ही सगळे सॉस सगळं टाकले टाकलं. हे का आंबा. माझ्या ताटात टाकले हे बघा मस्त पण भाजी तिथं ऐकायला लागत बरं का? काय झाली भाजी भाजी झाली. सगळ्यांना पप्पा चार खा. भेटतात. हा, इथं टाकून. सगळ्याला चार भेटणार ती वाढ देते बा. तर- काय झाली अरे एक नाही भेटणार एक नंबर आहे. सगळ्यांना. मस्त झालं ना तर तीन भेटणार. चला आता आम्ही हा ब्लॉग तिथे चेंज करू. एक नाही पालक. भेटणार. एक पालक आणि दुधी एक नंबर. लय भारी झालं. की तो आता हा ब्लॉग इथे सेंड करू लाईक Like करा, करा, share शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असंच जेवण जेवा पावसामध्ये तुम्हाला जर सगळेजण जेवायचं असेल असंच असंच जेवा का हा. असं बनवून खा तर नाही का हा. नाही तर आमच्याकडे या या नक्की या हा, नक्की या. भेटेल असं गरम गरम तुम्हाला जेवण. हा. बाय ज्वारीची भाकर. चला बाय 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 Good night.